एक एक गावातला माझा कार्यकर्ता संपवण्याचं काम केलं. हे बोलायचं नाही, कृतीत दाखवायचं नाही, पण केल्याशिवाय राहायचं नाही. अशा पद्धतीचा कूटनीती ज्याला आपण म्हणतो, त्या कूटनीतीतून जे राजकारण केलं, यामधून मलाच फक्त खच्ची करण्याचं काम होतं. नगरपालिकेची निवडणूक आली, माझं म्हणणं होतं की इथे सर्वसामान्य कार्यकर्ता कोणीतरी उमेदवार करू नगराध्यक्ष पदाचा. अडचण काय, 100% आपण इथं ताकदीनं उभं राहू. आपल्या संघटना इथं स्ट्रॉंग आहे. आणि 2 महिन्यापूर्वी भाऊंची गाठ एका कार्यक्रमात पडली होती. त्यावेळेला आमची चर्चा झाली होती. ते म्हणाले होते की उद्याच्या तुमच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत तुमचा जोही कुठला उमेदवार असेल त्याला आमचा पाठिंबा राहील. त्याचं कारण काय होतं ते तुम्हाला माहिती आहे. आता ह्या शहांची भाऊंची भांडणं काय मिलावली, माझा काय संबंध. त्यांच्या त्या कृतीमुळे लागली, त्यांच्या असलेल्या वृत्तीमुळे लागली. आणि मग त्यामधनं जो काही दुरावा निर्माण झाला त्यात राजकारण आहे. मग यांनी जर ही भूमिका घ्यायचं ठरवलं तर ह्या गावामध्ये सगळ्याला माहिती आहे 2 गट कुणाचे, एक भाऊचा आणि एक माझा. ह्या 2 गटामध्ये जर दोन्ही गट एकत्र येत आहेत तर नगराध्यक्षाचा उमेदवार निवडून यायला काही ताकद लावायची गरज आहे. समोर माणूस उभा राहिला असता. हे सगळं राजकारण समजावून सांगितलं तरी सुद्धा या समोरच्या माणसाने नाही पैशवाला पाहिजे, नाही पैशवाला पाहिजे, नाही पैशवाला पाहिजे. का पैशवाला कशाला पाहिजे? म्हणजे रक्त गाळून या ठिकाणी काम संघटनेचं कार्यकर्त्यांनी करायचं, दिवस रात्र मेहनत घ्यायची, रस्त्यावरती उतरायचं, अनेक असंख्य उपक्रम कार्यक्रम सगळ्या लोकांनी कार्यकर्त्यांनी राबवायचे. आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिकेची निवडणूक आली की तुझ्याकडे पैसा नाही, तू इकडे येऊ नको, हो बाजूला. या पद्धतीने जर तुम्ही कार्यकर्त्याचा अपमान करत असाल तर मी संघटनेच्या कार्यकर्त्याची बाजू धरणारा कार्यकर्ता आहे. मी पैशावाढीची बाजू धरणार. त्या गोरगरीब कार्यकर्त्याची ताकद वाढवली पाहिजे, मानसिकता त्याची वाढवली पाहिजे. यासाठी कायम प्रयत्नशील राहणारा मी कार्यकर्ता आहे. तुम्ही सत्याचे भाट असाल, मी संघटनेचे भाट आहे. मी संघटना मोठी करीन. सत्ता एक वेळ नाही मिळाली तरी चालेल, पण संघटनेची संघटना असते. माझा ठाम विश्वास आहे आणि माझा अभ्यास देखील आहे. कोणत्याही सत्तेपेक्षा संघटना श्रेष्ठ असते. पान नगरपालिकेच्या म्हणजे मी 92 साली निवडून आलो.